नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय बीचच्या बसस्थानकाच्या अशा भागात जिथे प्रत्येक प्रवासाची तयारी होते, म्हणजेच वर्कशॉप आणि गॅरेज एरिया. मित्रांनो, व्हिडिओची शूटिंगची वेळ सकाळची होती. अर्थातच सूर्याची कोवळ किरणे आणि समोर दिसत आहेत आपल्या बीचच्या बसेस. काही स्वच्छ केले जात आहेत, काहींची सर्व्हिसिंग चालू आहे. आजचा व्लॉग आहे अगदी वेगळा, कारण आज आपण पाहणार आहोत MSRTचं खरं इंजिन जग. सगळ्यात आधी आपण आलो आहोत बस वॉशिंग भागात. ते रोज सकाळी बसेस धुतल्या जातात, स्वच्छ केल्या जातात आणि पुढच्या प्रवासासाठी सज्ज केल्या जातात. मला सर्वात आवडलेलं दृश्य म्हणजे काही लेडी क्लीनर्स ही मेहनत घेताना दिसतात. त्या उत्साहाने आणि जबाबदारीने काम करताना पाहून वाटतं, खरंच प्रत्येक मोठ्या व्यवस्थापनामागे असतात अशा छोट्या पण महत्वाच्या हातांची ताकद. हेच ते लोक आहेत जे बसला प्रवाशांसाठी तयार ठेवतात, स्वच्छ, नीटनेटकी आणि सुरक्षित. बस वॉशिंग नंतर आपण आलो आहोत गॅरेज भागात. इथे बसच्या इंजिन पासून ते ब्रेक सिस्टीम, क्लच, इलेक्ट्रिकल वायरिंग सगळ्या कामांचा केंद्रबिंदू आहे. एखाद्या बसचं इंजिन उघडं आहे, कुठे मेकॅनिक ब्रेक तपासत आहेत, कुठे ग्रीसिंग चालू आहे. आणि हे सगळं पाहताना जाणवतं की बीड MSRTC फक्त बसेस चालवत नाही, तर दररोज त्या नव्या जोमाने जीवन ठेवते. मित्रांनो, इतर अडचणी जसं की टायर पंक्चर होणं किंवा गाडीचा पाटा खराब होणं, ते देखील इथं दुरुस्त केलं जातं. या सगळ्या मेहनतीमुळेच प्रवाशांना रोज सुरक्षित प्रवास मिळतो.
आता आपण आलो आहोत बीड बसस्थानकाच्या पेट्रोल पंप भागात. येथूनच सर्व बसेसना डिझेल पुरवलं जातं आणि पुढच्या प्रवासासाठी त्या सज्ज होतात. तुमचं नाव काय? आत्माराम राजेंद्र सानप. किती वर्षापासून चालू आहे तुमचं काम आहे? किती वर्षापासून चालू आहे? 14 वर्ष. सकाळच्या वेळी येथे एकदम व्यस्त वातावरण असतं. कोणती बस पुण्याकडे निघते, कोणती छत्रपती आली आहे किंवा तिकडे चालली आहे, सगळं व्यवस्थित नियोजनात चालतं. बरोबरच इथले कर्मचारीही दिवसभर तयारीत असतात. प्रत्येक बस वेळेवर निघावी आणि प्रवास सुरळीत व्हावा याची पूर्ण काळजी घेतात. तर मित्रांनो, हा होता बीड बसस्थानकाचा वर्कशॉप आणि ऑपरेशनल भाग, जिथे प्रत्येक सकाळ सुरू होते मेहनतीने आणि संपते समाधानाने. पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत बसस्थानकाच्या इतर सुविधा आणि प्रवासासाठी तयार होणाऱ्या आधुनिक सोयी. तोपर्यंत जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात परत एका नवीन व्लॉगमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.